नमस्कार मित्रांनो. काल शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसेचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेत यू टर्न घेऊन आपल्या असलेल्या धरसोड वृत्तीचं राज यांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे. ही बिनशर्त पाठिंब्याची भूमिका घेणं हे जसं भाजपला गरजेचं होतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पट मोदींना पाठिंबा देणं आणि त्या पाठिंब्याच्या भूमिकेतून काहीतरी लाभ, राजकीय लाभ पुढच्या काळामध्ये आपल्या पदरात पाडून घेणं, ही देखील राज ठाकरे यांची हतबलता होती, राज ठाकरे यांची उद्विग्नता होती. आणि राज ठाकरे यांनी दिलेला जो पाठिंबा आहे, बिनशर्त पाठिंबा, हा बिनशर्त पाठिंबा सहजासहजी दिलेला नाही. कुठल्या तरी अटी शर्ती घालून राज यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे राज यांच्या भूमिकेमुळे त्यांनी भाजपबरोबर जावे किंवा जाऊ नये, यामध्ये महाराष्ट्रातल्या मनसे सैनिकांमध्ये आणि समाज माध्यमामध्ये त्याबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मोठी वैचारिक घुसळण आणि मोठं वैचारिक मंथन हे काल दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. आणि त्यामध्ये ती चर्चा होणं हे फारसं, जरी संयुक्तिक नसलं तर त्यामध्ये फारसं वावगं देखील नाही. कारण राज ठाकरे यांची असलेली मतांची टक्केवारी, राज ठाकरे यांच्या पाठीमागे असलेला जनाधार हा कदाचित त्याहीपेक्षा, वंचित बहुजन आघाडीपेक्षा हा निश्चितपणाने कमी आहे. कारण राज यांना गेल्या निवडणुकीमध्ये फक्त 2.25 ते 2.5% मतं मिळालेली होती. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक मते ही प्रकाश आंबेडकरच्या वंचित बहुजन आघाडीला ही मिळालेली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता ही कितपत गांभीर्याने घेते, असा प्रश्न स्वाभाविकपणे हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर राज यांच्या पक्षामध्ये 2019 नंतर फक्त एक विधानसभेचा सदस्य निवडून आलेला आहे आणि कुठलेही खासदार हा राज ठाकरे यांच्या पक्षाच्या स्थापनेपासून हा खासदार त्यांचा निवडला गेलेला देखील नाही. आणि राज यांचं हे जे कुंज व्यक्तिमत्व आहेत, ते व्यक्तिमत्व मात्र महाराष्ट्राला लोभसवानं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. राज यांचा असलेला करिश्मा, राज यांची असलेली संवाद शैली आणि राज यांचं असलेली भाषणाची प्रभावी अशी वक्तृत्व शैली, यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा एक मोठा तरुण वर्ग आहे आणि एक मोठं वलय आणि ग्लॅमर राज यांच्या बाबतीत आहेत, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड अशी लोकप्रियता आणि प्रचंड अशी क्रेज ही नवयुवकांमध्ये आहे. त्यामुळे काल राज यांनी बिनशर्त पाठिंबा मोदींना दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे ती मोठ्या धमाक्यात झालेली आहे. आणि ती चर्चा का होऊ नये, कारण यापूर्वी म्हणजे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज यांनी आपले एकही उमेदवार मनसेचे उभे केलेले नसताना त्यांनी आपला संपूर्णपणे जो पाठिंबा होता, अदृश्य स्वरूपातला पाठिंबा हा काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेला होता. त्यातून एकही उमेदवार उभे न करता महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये राज यांनी धडाक्यात धमाक्यात सभा घेतल्या आणि त्या धडाक्यात घेतलेल्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं, पर्यायाने अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं त्यांनी लावले ते व्हिडिओ पतून त्यांचे अनेक वाभाडे काढले. आणि हे वाभाडे त्यांनी काढत असताना काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कशा पद्धतीने मदत होईल अशीच भूमिका आणि नीती राज यांनी त्यावेळेच्या निवडणुकीत ही स्वीकारली होती. परंतु काल मात्र त्यांनी अचानक यू टर्न घेतला आणि यू टर्न घेत असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहांना या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. हा बिनशर्त पाठिंबा मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा सहजासहजी पाठिंबा दिलेला नाही. यापूर्वी देखील राज यांनी गेल्या 5 वर्षामध्ये किंवा गेल्या काही महाराष्ट्रातील काही वर्षांतील भाषणांचा आढावा जर घेतला तर राज यांनी सातत्याने मोदी आणि शहांना हे आपल्या भाषणामध्ये त्यांना टीकेचं धनी बनवलेलं आहे. आणि टीकेचं धनी बनवलं असताना देशाच्या राजकीय क्षितिजावरून मोदी शहा यांना हद्दपार करा आणि एकही भूल कमल का फूल असं विधान करून मी या देशामध्ये पाहिलेला सर्वात खोटारडा पंतप्रधान, खोटं बोलणारा पंतप्रधान जर कोण असेल तर ते पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. किंबहुना नरेंद्र मोदींचं नाव हे नरेंद्र मोदी नसून नरेंद्र थापा आहे, वगैरे वगैरे अशी अनेक जहरी टीका ही राज यांनी आपल्या मागच्या काही काळामध्ये
केल्या असल्यामुळे, त्यांनी घेतलेल्या अचानक यू टर्नमुळे, त्यांनी घेतलेल्या अचानक माघारीमुळे महाराष्ट्रामध्ये काहीशी भांबावलेली परिस्थिती ही मनसे सैनिकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यातून काल एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा मनसेचा पदाधिकारी असलेला त्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे राजीनामा दिल्याचं हे काल जाहीर झालेलं आहे. आणि हा जो पाठिंबा देत असताना राज यांनी घेतलेली भूमिका ही समजून घेण्यासारखी आहे. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्याच विधानसभेतील निवडणुकीमध्ये 13 आमदार हे महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये राज यांचे निवडून आलेले होते. त्यानंतर 2012 मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसे ही पूर्णपणे मोठ्या ताकदीने सत्तेवर आली होती. परंतु पुढच्या काळात राज यांच्या सततच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे आणि सततच्या धरसोड भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये मनसेची ताकद ही कमी होऊन मोठ्या प्रमाणावर राजकीय पिछेहाट ही राज ठाकरे यांची झालेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेला एकही उमेदवार उभे न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला मदत होईल अशीच भूमिका राज यांची घेतल्यामुळे त्यांच्या सभांना महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. लाखोंच्या सभा या राज यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत ही गर्दी झाली होती. परंतु ही गर्दी लाखांची जरी असली तरी मात्र त्याचं मतामध्ये त्यांना परावर्तित करता आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला राज यांच्या त्यावेळेच्या भूमिकेचा कुठलाही फायदा हा झालेला दिसलेला नव्हता. त्यामुळे राज यांनी 2019 नंतर राज यांचा मनसे पक्ष हा पूर्णपणे बॅकफुटवर गेला होता आणि नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत असताना नव्या भिडूच्या शोधामध्ये राज ठाकरे आणि मनसे ही होती. त्यातून त्यांना दिल्ली शहरांचं आमंत्रण आल्यामुळे अमित शहांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज हे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर म्हणजे महायुतीशी शय्या सोबत करतील आणि त्यांच्याशी हात मिळवणी करून आपली कुठली तरी राजकीय सोय आणि राजकीय लाभ हा पुढच्या काळामध्ये मिळवतील. हे मात्र अमित शहांच्या दिल्लीतील भेटीमुळे हे पक्क झालेलं होतं आणि गुढीपाडव्याच्या परवाच्या मेळाव्यामध्ये राज यांनी तशीच भूमिका घेतली. कारण राज यांना माहीत होतं की आपण एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे महायुतीला पाठिंबा दिला तर पुढच्या काळामध्ये कुठलं तरी राजकीय सौदेबाजीतून आपण सत्तेमध्ये येऊ शकतो आणि त्या सत्तेतून येत असताना विधानसभेला महापालिकेला राज यांची निर्णायक ताकद किंबहुना राज यांना कुठेतरी सत्तेच्या वलयाभोवती हे कायम राहता येईल ही राज यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी मात्र महायुतीमध्ये जाण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका जरी मनसे सैनिकांना पसंत नसली तरी राज यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ती भूमिका ही निर्णायक आणि योग्यच आहे. लोकसभेची निवडणूक जी आता होत आहे ती निवडणूक मात्र अतिशय अटीतटीची आणि अतिशय चुरशीची निवडणूक ही देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही होत असल्याने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः 272च्या मॅजिक फिगरपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी ही जाणार आहेत की नाहीत याबद्दल फार मोठी आशंका ही प्रसार माध्यमामध्ये आणि असलेल्या परिस्थितीमध्ये निर्माण झाल्याने भारतीय जनता पक्षाला गरजेपोटी का होईना राज ठाकरे यांना आपल्याबरोबर घ्यावं लागलेलं आहे. जसं राज ठाकरेंना बरोबर घेतलं तसं महादेव जानकरांना भारतीय जनता पक्षाने बरोबर घेतलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना देखील हे आपल्याबरोबर घेतलेलं आहे. त्यातून राज यांच्या 2.5% मतांची जी गोळाबेरीज आहे ती आपल्या पारड्यात पाडून घेण्याची भूमिका आणि नीती ही भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. राज यांच्या बदलत्या भूमिकेमुळे निश्चितपणाने त्यांच्या आणि मनसेच्या विश्वासार्हतेवर फार मोठा प्रश्नचिन्ह हा महाराष्ट्रात उपस्थित झाला आहे. त्यातही वारंवार बदललेली भूमिका हा मात्र राज यांच्या असलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल वेगळा संशय निर्माण करतो, वेगळा संशय बळावतो. त्याला कुणी ईडीचं राजकारण म्हणतं, कुणी त्याला मात्र आर्थिक सौदेबाजीचं राजकारण म्हणतं, कुणी मात्र त्याला खोक्याचं राजकारण म्हणतं. परंतु हे सर्व होत असताना 2019ला मोदी सरकारचे लावरे ते व्हिडिओतून काढलेले वाभाडे हे मात्र महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेले नाहीत. किंबहुना सोशल मीडियामध्ये त्या मागच्या व्हिडिओची मोठ्या प्रमाणावर त्याचं व्हायरल या ठिकाणी होत आहेत.
त्यामुळे मनसे पक्षाच्या स्थापनेपासून एकही खासदार नसलेल्या पक्षाचा पाठिंबा घेणं हे जसं भाजपच्या दृष्टीने महत्वाचं होतं, तसंच महायुतीच्या दृष्टीने देखील हे महत्वाचं होतं. ऐन प्रकारे सत्तामध्ये राहणं आणि सत्ता टिकवणं हे महायुतीचं ध्येय असल्यामुळे त्यांनी छोट्या छोट्या पक्षांना हे आपल्या पदरात सामावून घेतलेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची असलेली नीती ही मात्र मागच्या काही काळातील त्यांचा आढावा घेतला तर भारतीय जनता पक्षाने सोयीपुरता प्रादेशिक पक्षांना, घटक पक्षांना राबवून घेतल्याने पुढच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांना त्यांनी संपवलेलं आहे. तीच परिस्थिती राज यांची पुढच्या काळामध्ये होणार नाहीत याबद्दल कोणीही छातीटोकपणे सांगू शकत नाहीत. आणि गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी दिलेला जो पाठिंबा आहे हा पाठिंबा सहजासहजीचा त्यांनी घेतलेला नाही. त्यातून पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीचा राजकीय फायदा आणि त्या आघाडीचा राजकीय फायद्यातून मनसेला उभारी कशी मिळेल असा डाव हा राज यांनी टाकलेला आहे. आणि हा टाकलेला डाव असताना मनसेला आपल्यामध्ये घेत महायुतीने आपली ताकद ही वाढवलेली आहे. महायुतीला आपली ताकद वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुठल्याही राजकीय पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कारण राजकीय पक्ष वाढवत असताना तिथे मात्र कुटुंब नियोजनाचा कायदा हा लागू होत नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच अंगाने राज यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे. आणि राज यांनी आपल्या भाषणात पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं सूचक विधान हे केल्याने राज यांनी मोदी शहामध्ये झालेलं मतपरिवर्तन हा मात्र एका अर्थाने राजकीय सौदा आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाविरोधातील पक्ष जर पुन्हा सत्तेसाठी भाजप बरोबर जाणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाहीत. आणि प्रकाश आंबेडकरांनी देखील महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यापूर्वी उद्या मात्र महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाहीत याची हमी ही महाविकास आघाडीने दिली गेली पाहिजे अशी भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना जाण्यापासून जे घटक कारणीभूत ठरलेले आहेत, जो प्रश्न कारणीभूत ठरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने निवडणुकीच्या पश्चात भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत ही भूमिका मात्र प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती. आणि प्रकाश आंबेडकरांच्या आणि महाविकास आघाडीमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे त्याचं हे एक प्रमुख कारण आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबर झोपून आलेल्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नयेत असा जो गर्भित इशारा दिलेला आहे, हे मात्र हा इशारा देत असताना राजकारणामधील असलेल्या विश्वासार्हतेवर हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. थोडक्यात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राजकीय व्यभिचाराचा उल्लेख हा केलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कोणी राजकीय व्यभिचार केला यावर पुढच्या एपिसोडमध्ये आपण निश्चितपणाने बोलूच. पण कुठल्याही पक्षाची ताकद ही निवडणूक लढवण्यावर ठरत असते आणि ही निवडणूक लढवण्यावर ठरत असताना त्यातून मात्र कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम हे निवडणुकीच्या माध्यमातून होत असतं, हे मात्र या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखं आहे. पण वारंवार राज यांची बदललेली भूमिका ही लोकांना कितपत आवडते हे या निवडणुकीत दिसेलच. महाराष्ट्रातील 3 पक्षांची खिचडी असलेल्या महायुतीमध्ये चौथा मनसे नावाचा पक्ष, चौथा भिडू हा राज ठाकरे हा जाऊन मिळालेला आहे. हा भिडू जेवणातील भाजी चविष्ट बनवण्यासाठी वापरलेल्या कढीपत्त्यासारखी व्हायला नको. कारण जेवणातील भाजीतील कढीपत्ता हा उपयोग संपल्यानंतर सर्वात आधी हा प्लेटमधून बाहेर कढीपत्ता टाकला जातो. तशी अवस्था मात्र राज ठाकरे यांच्या मनसेची पुढच्या काळामध्ये होणार नाहीत हे कोणीही धाडसाने सांगू शकत नाहीत. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.